नुसती साधी बेसिक जे मी सांगितलं मगाशी की शास्त्राचे काही घटक असतात त्याचे नियम जरी माहीत करून घ्यायचे तरी मिनिमम 3 वर्ष तर तुम्हाला अभ्यास पाहिजेच मिनिमम. विवाहासाठी पत्रिका बघताना टोटल 36 गुणांचा अभ्यास होतो. बरोबर. त्यापैकी कमीत कमी 18 गुण तरी जमले पाहिजेत. हां. लव आहे आणि ते मॅरेज करणार आहेत हं. म्हणजे हे वर्ण ठरून आलेलं आहे. ठरून आलेलं आहे. म्हणजे जे काही त्या जोडप्याला भोगावं लागणार आहे किंवा उपभोगावं लागणार आहे हे वर्ण ठरून आलेलं आहे. शास्त्रामध्ये सांगितलेलं शब्द ब्रह्म स्वरूप असे शब्द हे ब्रह्माचंच रूप आहे. म्हणजे ते जे मंत्र तिथे म्हटले जातात त्याने तुमच्या मनाला बळकटी मिळते. आणि मुख्य म्हणजे ऑनलाईन सांगितलेले मंत्र कधीही कुठेही म्हणू नये. ते आपलं एंटरटेनमेंट म्हणून बघा आणि पुढे सरका. बर. नमस्कार, मी जया महाजन. कल्पवृक्ष सृजनाच्या या आजच्या आपल्या भागामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याकडे जे गेस्ट म्हणून आले आहेत त्यांचं नाव आहे प्रसाद अनिल दांडेकर सर. सरांचा गेल्या 15 वर्षापासूनच्या ज्योतिषशास्त्रामधला अनुभव आहे आणि त्यांचं वेदांग ज्योतिष याच्यामध्ये MA झालेलं आहे. पुन्हा त्यांना होरा मार्तंड आणि नक्षत्रभूषण अशा पदव्यांनी सन्मानित केलेलं आहे. तर सरांना आपण आज सरांशी बोलताना मी आज बऱ्याच प्रश्नांची निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यामध्ये नाडी दोष असेल, पुन्हा 7.5 म्हणजे काय, शनिग्रह, मंगळ ग्रह या ग्रहांबद्दल आपण अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर मी सरांचा नंबर आणि त्यांचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा भाग कसा आवडला. नमस्कार. नमस्कार सर. सर, आता आपण डायरेक्ट विषयाकडे जाऊयात की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, किंवा ज्योतिषशास्त्र हे खरोखर शास्त्र आहे की ते थोतांड आहे? बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतोच की ज्योतिष हे खरंच शास्त्र आहे की थोतांड आहे. बरोबर. पण एक लक्षात घ्या, कोणतंही शास्त्र हे कसं सिद्ध होतं, प्रत्येक शास्त्राचे काही घटक असतात, त्या घटकांचे काही नियम असतात आणि ते नियम योग्य रीतीने लागले की ते शास्त्र तयार होतं. शास्त्राचा अर्थच हा आहे, किंवा शास्त्राचं मिनिंग आपण असं म्हणूया संस्कृत शब्दामध्ये शासनात त्रायते इति शास्त्रम. याचा अर्थ ज्याचं पालन केल्याने आपलं रक्षण होतं ते शास्त्र. मग ज्योतिषाचे सुद्धा काही मूलभूत घटक आहेत, जसं राशी आहेत, नक्षत्र आहेत, ग्रह आहेत, भाव आहेत, त्यांचे सुद्धा काही नियम आहेत. त्या नियमाने जर आपण फॉलो केलं तर आपल्याला नक्कीच उचित फल प्राप्त होतं. आता जर थोतांड म्हटलं तर लक्षात घ्या तुम्ही की थोतांड किती दिवस राहतं. फार तर फार 1 वर्ष, 5 वर्ष. ज्योतिषी कैक वर्षापासून चालत आलेलं आहे. त्यामुळे हे नक्कीच शास्त्र आहे. फक्त आता याच्यात फरक काय होतो की जसं सेल, जेव्हा आपण सेल फिजिक्समध्ये म्हणतो तेव्हा ती बॅटरी होते, जेव्हा सेल आपण बायोलॉजीमध्ये म्हणतो तेव्हा तो एक जैविक घटक होतो, आणि तोच सेल पोलिसांना म्हटलं तर ते काळ कोठडीचा प्रकार असतो. म्हणजे एकच सेल 3 ठिकाणी वेगळं मिनिंग असतं. मग लोकांची अशी अपेक्षा असते की ज्योतिषशास्त्राचे नियम प्रूव्ह होत नाहीत. तुम्ही ज्योतिषशास्त्राचे बायोलॉजीचे नियम जर फिजिक्सच्या दृष्टीने प्रूव्ह करायला बघाल किंवा फिजिक्सचे नियम बायोलॉजीच्या दृष्टीने प्रूव्ह करायला बघाल तर ते होत नसतात. तसं प्रत्येक ज्योतिषशास्त्राचा जो प्रत्येक नियम आहे हा त्याच्या परीनेच प्रूव्ह करायला पाहिजे. तर तसं जर तुम्ही प्रूव्ह केलात आणि जर तसा अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचे उत्तम रिझल्ट मिळत असतात. होय. गुरुजी, आम्ही बऱ्याच वेळेस ऐकतो की नशीब हे आपलं म्हणजे आधीपासूनच लिहिलं असतं, बरोबर आहे? मग अशा वेळेला नवीन पिढी आता जी येते किंवा आमच्यासारख्यांना सुद्धा असा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की नशीब जर आधीच ठरलेलं आहे, बरोबर, तर मग कर्म का करावीत आम्ही? म्हणजे नशीब आणि कर्म हे ज्योतिषीशी काही रिलेटेड आहे का? बरं, एक लक्षात घ्या की पहिली गोष्ट, आपल्याकडे नशीब, फेट असं काही नाहीच आहे. आपल्याकडे 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत: संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. तुम्ही जे काही कर्म केली आहेत ती तुम्हाला भोगणं क्रमप्राप्त आहे. आता कर्म आणि प्रारब्ध हे एकाच रथाची 2 चाक आहेत. ज्योतिषशास्त्र जे ना हे पूर्णतः कर्माधिष्ठित शास्त्रच आहे. याचा अर्थ असा होतो की ज्योतिषशास्त्राची उत्पत्तीच यासाठी झाली की वेदांमध्ये जी कर्म सांगितलेली आहेत ती योग्य त्या वेळी झाली पाहिजेत.
योग्य त्या वेळी योग्य ते कर्म केलं ना तरच त्याचं उत्तम फल मिळतं, नाहीतर फल मिळत नाही. आता उदाहरणार्थ तुम्ही मला सांगा, तांदूळ आपण उन्हाळ्यात लावतो का? किंवा तांदूळ आपण हिवाळ्यात लावणार का? नाही, पावसाळ्यातच लावणार. म्हणजे तुम्ही तांदूळ केव्हा लावणार? तर पावसाळ्यात लावणार. म्हणजे तुम्हाला कर्म तर करायचंच आहे, फक्त ज्योतिष यासाठी पाहिजे की केव्हा करावं आणि कोणतं कर्म करावं. आता जर तुम्हाला पावसाळ्यात लावायचं असेल तर तुम्ही म्हणाल मी आता काय लावू, तर मी सांगणार तांदूळ लाव, म्हणजे चांगली पीक येईल. तर अशा प्रकारे ज्योतिष हे कर्माधिष्ठित शास्त्र आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, तर असं नसतं. तुमच्या पत्रिकेमध्ये जर एखादे योग असले तर त्या योगांसाठी तुम्हाला कर्म करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर लॉटरी लागणार असेल तर तुम्ही लॉटरीचं तिकीट तर घेतलं पाहिजे, त्यासाठी ज्योतिषी काही करू शकत नाही. त्यामुळे ज्योतिष म्हणजे कर्म आणि आपला प्रारब्ध हे एकाच रथाची दोन चाकं आहेत. दोन्हीही तितकीच महत्वाचे आहेत. नुसती कर्म करूनही उपयोग नाहीये आणि नुसतं प्रारब्धावर डिपेंड राहून पण उपयोग नाहीये आपल्याला. फक्त कोणतं कर्म कोणत्या वेळी करावं ते उचित कार्यकाल काढण्यासाठी किंवा एखादं कर्म कधी होईल हे कार्यकाल काढण्यासाठी आपल्याला ज्योतिष मदत करतो. होय. गुरुजी, बोला. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्योतिष शास्त्राचा सल्ला कोणी घेतला पाहिजे? बऱ्याच वेळेस काय होतं की आपण कर्म करतो पण आपल्याला कळतच नाही यश का मिळत नाही, किंवा एखादा आजार होतो, आपल्याला बरेच रिपोर्ट काढून सुद्धा कळत नाही का असं होतंय, मला आजार का होतोय. तर अशा वेळेस जेव्हा अनुत्तरित काही प्रश्न असतात ते सोडवायचे असतील किंवा तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल त्यावेळेसच ज्योतिषाकडे जावं. आणि माझं म्हणणं आहे की ज्याचा प्रश्न आहे त्याने स्वतः ज्योतिषाकडे जावं. याचं कारण असं की नियतीची ती इच्छा असते की त्यावेळेस तुम्ही कोणाचा तरी सल्ला घ्या. बरोबर. उगीच ज्योतिषी भेटला म्हणून देखला देवा दंडवतासारखं ज्योतिषी भेटला म्हणून कुठेही रस्त्यात प्रश्न विचारणे. म्हणजे मला बरेच वेळेस असे फोन येतात की गुरुजी माझ्या पत्रिकेत काय लिहिलेलं आहे. मग त्यांना मी ते सांगतो की खरंच पत्रिका बघण्याची आवश्यकता आहे का, की उगीच तुम्ही मस्करीसारखं हे करताय. कारण हे शास्त्र काही मस्करी करण्याची गोष्ट नाही, याचा अभ्यास आहे, त्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्हाला खरंच गरज असते तेव्हाच ज्योतिषाकडे जावं. किंवा वर्षातनं एखाद वेळेस ठीक आहे, उगीच आपलं रोज उठल्या सुटल्या गुरुजी आज मी सकाळी काय करू, आज संध्याकाळी काय खाऊ, हे पण त्यासाठी अजिबात ज्योतिषाचं घर गाठू नये. पण गुरुजी, जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो, बरोबर, मुलांची पत्रिका समजा बघायची असेल आम्हाला किंवा काय असेल, मग तुम्ही आम्हाला जे उपाय देतात की कुंडलीमध्ये काही असेल समजा तुमच्या शास्त्रानुसार, तर तुम्ही आम्हाला काही उपाय सांगतात, तर ते उपाय खरोखर लागू पडतात का? ओके. आता मला एक सांगा, तुम्ही जेव्हा माझ्या घरी येता तेव्हा तुम्ही तहानलेले असाल आणि तुम्हाला मी जर पाणी दिलं तर मग ते तुम्हाला पुरेसं पडणार आहे का? तहान भागणारच आहे. मग तसंच आहे, जी आपली दुःख असतात ना, काही दुःख टाळण्यासारखी असतात, ती उपायांनी टाळता येतात, कमी करता येतात. आणि काही दुःख आपल्याला भोगावीच लागतात, ज्याला आपण बरोबर ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो. ज्योतिषी फक्त काय करू शकतो, जी गोष्ट टाळण्यासारखी आहे ती तुम्हाला त्याचा उपाय सांगू शकतो की जेणेकरून हातावरचं बोटावर निस्तरता येईल. किंवा काही वेळेस टाळता देखील. काही योग असतात पत्रिकेत की तुम्हाला टाळता येतं, पण काही योग असे असतात की तुम्हाला ते भोगणं क्रमप्राप्तच आहे, त्याच्यातनं अगदी देव सुद्धा सुटले नाहीत, तर आपण सुटू याची अपेक्षाच नाही. तर उपाय कार्यरत असतात, त्याच्या मागे तुम्ही सांगणारा जो आहे त्याची एनर्जी, तुमची एनर्जी, तुम्ही ते उपाय किती निष्ठेने करताय, तुमचा विश्वास किती आहे त्याच्यावर डिपेंड असतो. हो, त्याच्यावर डिपेंड रिझल्ट असतो की तुम्हाला त्या उपायांचं कितपत फळ मिळणार आहे. बरोबर. असं म्हणतात की जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपण म्हणजे आपला जन्म, आपला मृत्यू आणि आपलं लग्न किंवा करिअर ह्या गोष्टी आपल्या सोबतच आलेल्या असतात, बरोबर. मग याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कसं गाईड कराल की बाबा, आता समजा मी माझ्या लेकाची पत्रिका तुमच्याकडे घेऊन आली, लग्नाची असेल किंवा त्याच्या करिअरबद्दल असेल, तर मग तुम्ही आम्हाला तेव्हा कसं सांगू शकतात की आता हा याच डायरेक्शनमध्ये जॉब करू शकतो किंवा करिअर करेल, किंवा लग्नाची असेल तर? ओके. आता साधारण कसं असतं तुम्ही लक्षात घ्या की एखादा मुलगा जिममध्ये रोज व्यायाम करतोय तर आपण सांगू शकतो ना की याचं शरीर सुदृढ राहील. तसंच आहे, जेव्हा
एखादी व्यक्ती जन्माला येते तेव्हा ती कोणती तरी ग्रहस्थिती घेऊनच जन्माला येते. बरोबर. आणि त्या ग्रहस्थितीच्या कॅल्क्युलेशन्सवरनं, त्या ग्रहांच्या परिणामांवरनं ज्योतिषाला ते सांगता येतं की याच्या आयुष्यामध्ये कोणत्या घटना कशा प्रकारे घडणार आहेत. अच्छा. ते सुद्धा एक प्रकारचं गणितच आहे. आणि ते गणित फक्त ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. जसं आपल्याला माहिती आहे की कॉम्प्युटरची जी लँग्वेज आहे ती सगळी 0101च्या बायनरीमध्ये आहे. पण तरी पण आपल्याला जेव्हा आपण स्क्रीनवर बघतो तेव्हा आपल्याला काही 0101 दिसत नाहीये. ज्योतिषशास्त्राचं देखील तसंच आहे. तुम्हाला दिसताना फक्त 12 घरांचा एक चौकोन दिसतो. त्याच्यामध्ये काहीतरी आकडे लिहिलेले असतात आणि काहीतरी ग्रह लिहिलेले असतात. पण त्याच्या मागचं जे 01 बायनरी आहे ते त्या ज्योतिषाला वाचता येतं, कारण तो त्याचा प्रोग्राम रीड करणार आहे. प्रोग्रामर तर नाही, प्रोग्रामर तुम्ही स्वतःच आज जे घेऊन आलेले आहात. ज्योतिष फक्त ते रीड करत असतो, ज्योतिषी. पण गुरुजी, आम्ही खरा ज्योतिषी कसा ओळखायचा? खरा ज्योतिषी कसा ओळखावा? लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ज्योतिषाकडे जाता तेव्हा जर तुम्ही हा प्रश्न विचारला असेल की मला नोकरी कधी लागेल, तर त्याने कधी लागेल हे सांगावं. बर. किंवा कोणत्या प्रकारचं करिअर करू ते सांगावं. जर तो इथपासून सुरुवात करत असेल की तुमची शनीची 7.5 आहे किंवा राहूची महादशा, याचा अर्थ आता काहीतरी तुम्हाला फटका पडणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर जो तुमच्या प्रश्नाला वाटेल तेव्हा तुम्ही विचारलं तेव्हा उत्तरं देतो. माझ्या मते असा ज्योतिषी असू शकत नाही. एक ज्योतिषाला दैवज्ञ असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याच्यासाठी काही कोड ऑफ कंडक्ट असतात, ते त्याने फॉलो केले पाहिजेत. त्याची साधना असली पाहिजे. त्याच्यानंतर तो एक सायकोलॉजिस्ट सारखं देखील काम केलं पाहिजे. कारण कसं आहे की बऱ्याच वेळेस लक्षात घ्या, ज्योतिषी, डॉक्टर आणि वकील यांच्याकडे कधीही कोणीही सुखासुखी येत नाही. बरोबर. मग एखाद्या व्यक्ती जर त्रासून माझ्याकडे आलेला आहे, एखाद्या ज्योतिषाकडे आलेला आहे, आणि आल्या जर आपण त्याला असं म्हणत असू की मी 5,000 किंवा 10,000 दिल्याशिवाय तुझी पत्रिका बघणार नाही, तर माझ्या मते ते योग्य नाही. बरोबर. ज्योतिषाचं कर्तव्य आहे की त्याने समोरच्या जातकाला पहिले त्या मानसिक स्थितीतनं बाहेर काढलं पाहिजे, ज्या संकटातनं तो आलाय. बरोबर. मग त्याची पत्रिका बघा. तर असा जो ज्योतिषी असेल, जो ज्योतिष संहितेचं पालन करत असेल, तोच ज्योतिषी उत्तम मानावा. गुरुजी, काय होतं ना की सोशल मीडियावर कोरोनानंतर खूप सारे ऑनलाईन क्लासेस प्रत्येक क्षेत्रामध्ये चालू झालेत, तसेच आपल्या ज्योतिषीमध्ये पण सुरू झालेत. मी बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे. हो. की ज्योतिषचे कोर्सेस चालू होतात. हो. अक्षरशः म्हणजे 1 महिना 2 महिना काय नाही, ते पण खूप झाले. 3-4 दिवसांचे क्लासेस किंवा 99 रुपये भरा आणि 3 तासामध्ये तुम्ही ज्योतिष शिका. 3 तासात ज्योतिषी. हो. आजकाल असं झालं ना की लोकांना फास्ट फूडची सवय झाली, लगेच पाहिजे. हो. मलाही बऱ्याच वेळेस असं सांगण्यात येतं की लवकर शिकवा. तसं नसतं. जरी सगळ्या पदार्थांना फोडणी एकच असली, तेल, जिरं, मोहरीची, तरी सुद्धा सगळे पदार्थ बनवायला वेळच लागतो. तुम्हाला फोडणी आली म्हणून तुम्ही पदार्थ बनवू शकता असं नाहीये. नुसती साधी बेसिक जे मी सांगितलं मगाशी की शास्त्राचे काही घटक असतात, त्याचे नियम जरी माहीत करून घ्यायचे तरी मिनिमम 3 वर्ष तर तुम्हाला अभ्यास पाहिजेच. मिनिमम म्हणजे ठीक आहे, 3 वर्षाच्या अभ्यासात आपण काय म्हणू की सुशिक्षित व्हाल. म्हणून वेल एज्युकेटेड नाही, बरं, सुशिक्षित व्हाल. मग आता तुम्हीच विचार करा की 3 दिवसात आणि 4 दिवसात आणि 3 तासात ज्योतिषी कसे घडत असतील. पण मग ते अर्धवट ज्ञान म्हणतो आपण, ते घातकच असतं. तसंच होतंय. आणि मग ते त्याच्यावरून मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही चांगलं ज्योतिषी कसं ओळखायचा? अगदी चांगला प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही ज्योतिषाला एखादा प्रश्न विचारता तेव्हा तो तुम्हाला त्या प्रश्नाचं जर उत्तर देत असेल तर तो नक्कीच चांगला ज्योतिषी. तो जर तुम्हाला तुमच्या संकटातनं बाहेर काढण्यासाठी किंवा तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तो तुम्हाला काही दिलासा देत असेल, तुम्हाला काही आशेचं किरण देत असेल, तर तो ज्योतिषी चांगला आहे. जो तुम्हाला जगायला शिकवत असेल, जो तुम्हाला भीतीतनं बाहेर काढत असेल, तो ज्योतिषी चांगला आहे. त्यामुळे तुम्ही त्याची डिग्री बघा कर नका बघू. तुम्ही त्याच्या घरात जाऊन बसल्यानंतर किंवा तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसल्यानंतर पत्रिका दाखवल्यानंतर ते काय बोलतायत याच्यावरनं तुम्हाला लगेच लक्षात येईल की पुढची पत्रिका डिस्कस करायची आहे की नाही करायची. येस, तुम्हाला तो दिलासा देतोय का. तर हे जर तुम्हाला जर समजलं तर मग योग्य आणि अयोग्य बाकी तुम्ही ठरवायला सगळे प्रेक्षक सुज्ञ आहेत. बरोबर.
गुरुजी, विवाह करताना आपण जे मुलाची मुलीची पत्रिका जुळवतो तर त्यात किती गुण अपेक्षित आहेत, म्हणजे पुढे त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या? विवाहासाठी पत्रिका बघताना टोटल 36 गुणांचा अभ्यास होतो. बरोबर. त्यापैकी कमीत कमी 18 गुण तरी जमले पाहिजेत. हां. म्हणजे आपण असं समजू शकतो की चला ठीक आहे, बर. इथपर्यंत फक्त गुणांचंच झालं तर ते पत्रिका एक प्रायमरी बेसिसवर विवाह योग्य मानता येईल. बर. तेवढं गुण मिळवणं तेवढंच योग्य, म्हणजे पुरेसं आहे की पुढे अजून काही तुम्ही त्यात सांगू शकाल आम्हाला? होय, फक्त गुण मिळवून पुरेसं नाहीये. लक्षात घ्या की गुण मिळवणं हा बेसिक खूप गोष्ट झाली. बर. त्याच्यानंतर आधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की विवाह आपण कशासाठी करतो. तर विवाहाचा उद्देश असतो सुप्रजा निर्माण करणं. त्यामुळे जेव्हा आपण पत्रिका पाहत असतो त्यावेळेस त्या ज्योतिषाने फक्त गुण न पाहता ती स्त्री किंवा तो पुरुष संतती निर्माण करणं योग्य आहे की नाही, किंवा ती स्त्री घरात सगळ्यांशी जमवून घेईल की नाही, किंवा ती स्त्री नवऱ्याशी जमवून घेईल की नाही, दोघांपैकी कोणाच्या पत्रिकेत घटस्फोटाचे काही योग आहेत का, हे पाहिल्याशिवाय बिलकुल विवाह जमवू नये. नाहीतर तुम्हीच विचार करा की आजकाल तर कोणत्याही ॲपमध्ये दोघांचे डिटेल्स टाकले की तुम्हाला गुण रेडीमेड मिळतात. बरोबर. लोकांना फक्त असं वाटतं की 36 पैकी 20-30 गुण मिळले म्हणजे जुळले म्हणजे आपल्याला विवाह करता येतो. पण तसं नाहीये. त्या गुणांमध्ये सुद्धा सुप्त गोष्टी लपलेल्या असतात. साधा आपण घेतलं तर 3 गण सांगितलेले, देव, मनुष्य आणि राक्षस. तर याच्यामध्ये कसं होतं तुम्ही लक्षात घ्या, एकाचा मनुष्य गण एकाचा राक्षस गण, तर मग त्यांचं कसं बरं जमेल. एक मनुष्य आहे जो बिचारा साधा सीधा आहे आणि एक राक्षस आहे तो अति महत्वाकांक्षी. तर अशा प्रकारे त्या गुणांमध्ये पण सुप्त गोष्टी लपलेल्या असतात. फक्त गुण जमले म्हणजे विवाह करणं हे चुकीचं आहे. चांगल्या ज्योतिषाला दाखवूनच आपण विवाहाचं पुढचं पाऊल घेतलं पाहिजे. ओके. आणि त्यातल्या त्यात माझं अजून एक असं म्हणणं आहे की जर लव्ह मॅरेज वगैरे असेल तर ते विवाह म्हणजे पत्रिका बघण्याच्या भानगडीत पडूच नाही. निदान माझ्या बाबतीत तरी मी कोणी जर पत्रिका दाखवायला आलं विवाहाच्या बाबतीत तर मी विचारतो लव्ह मॅरेजचं वगैरे काही प्रकरण आहे का, असेल तर मग ती पत्रिका मी पाहतच नाही. काय कारण? माझं असं मत आहे की लक्षात घ्या, लव आहे आणि ते मॅरेज करणार आहेत म्हणजे हे वर्ण ठरून आलेलं आहे. म्हणजे जे काही त्या जोडप्याला भोगावं लागणार आहे किंवा उपभोगावं लागणार आहे हे वर्ण ठरून आलेलं आहे. असं असताना जर मी सांगितलं, आता आजकाल तर लव्ह मॅरेज ही फॅशन झाली, म्हणजे मुली ठरवतात की लव्ह मॅरेज करायचं, असं होत नसतं. आता लव्ह मॅरेज त्या म्हणजे प्रेम प्रकरण असतात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पत्रिका दाखवत असाल तर याचा अर्थ एक तर तुमच्या प्रेमावर विश्वास नाही किंवा देवावर विश्वास नाही आणि तुम्ही उगीच ज्योतिषाला मध्ये खेचताय. जर त्या ज्योतिषाने सांगितलं की हे लग्न होण्यासारखं नाहीये तर मग तुम्ही करणार नाहीत का? मग ते म्हणतात नाही आम्ही तर करणार. तुम्ही जर करणारच आहात तर मग पत्रिका का दाखवताय? जे आहे ते मान्य करा आणि पुढे चला. बरोबर. त्यामुळे विवाहाच्या वेळी पत्रिका जुळवताना सुद्धा आपल्याला तारतम्य लक्षात घ्यावं लागतं. फक्त ऍप्लिकेशनवर टाकून गुण जमले म्हणजे विवाह जमला असं होत नसतं आणि करूही नाही. ज्या वेळेस आमच्याकडे पत्रिका म्हणजे जन्मवेळ आणि जन्म दिनांक ही जर योग्य नसेल, पत्रिकेसाठी लागणारे डिटेल्स जर व्यवस्थित नसतील आमच्याकडे, कारण पूर्वी कसं असायचं ना की ॲक्युरेट अशी, आपण आता आजकाल कसं मुली एकदम सेकंद सुद्धा बघतात, तसं नव्हतं. तर मग ते तुम्ही कसं सोल्युशन काढतात त्याच्यावर? आता याच्या खरं तर कोणाचीही पत्रिका बघण्यासाठी जन्म दिनांक, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण हे आवश्यकच असतं. पण जसं आपण म्हणालात की पूर्वीच्या काळी कोणाकडे जन्म वेळ नसायची, कोणाकडे, म्हणजे माझ्या नजरेमध्ये असेही लोक आलेले आहेत की त्यांना जन्मतारीख सुद्धा माहीत नसायची. त्यांची जन्मतारीख म्हणजे गावाला आमच्या जत्रा होती ना त्याच्यानंतर 2 दिवसांनी जन्म झाला, किंवा जन्म झाल्यानंतर 3 दिवसांनी गावची जत्रा होती. तर मग अशा वेळी कसं असतं की ज्योतिषात एक प्रश्नमार्ग किंवा प्रश्न कुंडली म्हणून एक प्रकार असतो. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारायला येता त्यावेळी नियतीची ती इच्छा असते की तुम्ही प्रश्न विचारायला जावं आणि त्या दिवशीचं त्या ठिकाणचं ती वेळ घेऊन पत्रिका मांडता येते.
हो, आणि त्याने तुम्हाला आत्ताच्या तुमच्या प्रॉब्लेमबद्दल सोल्युशन मिळू शकतं. पण पुन्हा तेच, जेव्हा तुम्हाला परत कधी प्रश्न पडेल तर तुम्ही परत तेव्हा यायचं. याचा अर्थ तेव्हा नियतीची जी इच्छा असेल तेव्हाच तुमच्या कुंडलीमध्ये ते तसे ग्रह असतील आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल. म्हणजे असं होऊ शकत नाही की काहीच होत नाहीये. प्रश्न कुंडलीद्वारे आपण तेवढ्या पुरता निरसन करू शकतो. शंकांचं म्हणा किंवा संकटांचं म्हणा, ते करू शकतो. तो उपाय आपल्याकडे. मग त्यासाठी स्वतः जाणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की आता मला माझ्या लेकाची बघायची आणि मी आली तसं चालणार नाहीये, सोबत त्याला घेऊन यावं लागेल. लक्षात घ्या ना, तुम्ही तुमच्या लेकाची पत्रिका तुम्ही दाखवायला येत आहे, पण मग अशी कुठे नियतीची इच्छा आहे की त्याने त्याच्यासाठी उपाय व्हावा? आलं लक्षात? मूल जन्माला आल्यानंतर फक्त 4 वर्ष आईच्या पाप पुण्यावर जगतं, पुढची 4 वर्ष पित्याच्या पाप पुण्यावर जगतं. हो, आणि पूर्वीच्या काळी असं असायचं बघा की 8व्या वर्षी उपनयन म्हणजे मुंज केली की त्याला गुरुगृही धाडून द्यायची की 12 वर्ष तो गुरुच्या घरी राहणार. त्यामुळे तोपर्यंत ग्रह काही त्याच्यावर परिणाम करत नसत, कारण अजूनपर्यंत अहंकार आलाच नाही ना मी म्हणायला. गुरुच्या घरी राहायचं म्हणजे काटक्या गोळ्या करायच्या, जमीन सारवायची, सगळी कामं करायची, म्हणजे अहंकार आला नाही. त्याच्यानंतर जेव्हा गृहस्थ धर्मात पाय ठेवेल तो, किंवा गुरुच्या घरनं तो त्याला गुरु मुक्तता देईल, तेव्हा ग्रह परिणाम करतील. पण आता तर असं आहे की आता तो प्रकार नाही. त्यामुळे 8व्या वर्षी कुंडली पाहिली तरी चालते. मग तसंच आहे की आईने मुलासाठी विचारून उपयोग नाही. हा, मुलगा अगदीच छोटा असेल तर गोष्ट वेगळी. मुलगा 23 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा आहे, ह्याचा अर्थ तुम्हालाच चिंता आहे, त्याला चिंता नाहीच आहे. नाही तर त्याला चिंता असती तर तो स्वतः देखील आला असता. त्यामुळे शक्यतो असं आहे ना की ज्याला पत्रिका पाहायची आहे त्यानेच इनिशिएटिव्ह घेणं आवश्यक आहे, आणि नियती ते इंट्युशन देते. माझ्या ओळखीत असं झालेलं आहे, त्यांनी सांगितलं की मुलाचा विवाह होत नाही, जमत नाही. मी पत्रिका पाहिली मुलाची आणि म्हटलं अहो याला विवाह करायचाच नाही आहे, याला करिअर सेट करायचं आहे. तर म्हणे नाही हो, तो तर म्हणाला की चालेल म्हणे मुलगी बघायला सुरू करा. म्हटलं बोलवा त्याला. तो आल्यानंतर मी विचारलं काय रे, म्हटलं तुझ्या पत्रिकेत तर योग दिसत नाही आहेत की तुला विवाह करायचा आहे, तुला पहिले करिअर सेट करायचं आहे. म्हणे हो ना, मला तर करिअरच सेट करायचं आहे, पण आई बाबा इतके मागे लागले. शेवटी मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही स्थळं बघायला सुरू करा. म्हणजे बघा, आई वडिलांची इच्छा वेगळी होती आणि मुलाची इच्छा वेगळी होती. म्हणून शक्यतो ज्याची पत्रिका आहे त्यानेच जावं. काही वेळेस मात्र असं होतं की तुम्ही परदेशात राहताय किंवा दूरदेशी राहताय, किंवा ज्याची पत्रिका आहे तो आजारी आहे, सिरियस आहे, किंवा काय म्हणतो आपण, बेपत्ता आहे, घरातनं निघून गेलाय, तर मग अशा वेळी आपण दुसऱ्या कोणी गेला तर चालू शकतं. पण जर ती व्यक्ती धडधाकट आहे, बोलायला समर्थ आहे, तर नियतीची वाट बघावी. त्याला जेव्हा फटका पडेल तेव्हा तो बरोबर येणार. मला सांगा, आजारी पडला की उपचार करणार की नाही करणार? मग त्यासाठी आईने गोळ्या घेऊन चालेल का? तसंच आहे, ज्या व्यक्तीला गरज आहे त्यालाच ती बुद्धी झाली आणि तो आला की प्रश्न कुंडलीने म्हणा किंवा तुमची ओरिजिनल कुंडली जी आहे त्याच्यावरनं आपल्याला उपाय सांगता येतात. मग गुरुजी, अशा वेळेला जेव्हा तुम्ही आम्हाला उपाय देतात की काही शांती वगैरे करायला सांगतात, कुंडलीमध्ये जेव्हा काही दोष असेल, दोष म्हणूयात किंवा काय तुमच्या भाषेमध्ये जे काय असेल ते, तर त्याचे जेव्हा आम्ही उपाय करतो, शांती करतो, तर त्याचा खरोखर उपाय म्हणजे उपयोग होतो का आम्हाला? हो, शांती जे सांगितल्या जातात त्याचे उपाय होतात. जसं एकदम गरमीतनं थंडीत किंवा थंडीतनं गरमीत आपण आल्यानंतर आपल्या शरीराला त्रास होतो, मग आपण तेव्हाही शांती करतोच की नाही? जसं गरमीतनं थंडीत जाताना आपण स्वेटर घालून जातो आणि थंडीतनं गरमीत येताना आपण स्वेटर काढून येतो, तीही एक प्रकारची शांतीच झाली, पण ती शरीराची झाली. पण ह्या ज्या शांती सांगितलेल्या जातात ह्या मनाच्या शांती असतात, ग्रहांच्या नसतात. ग्रहांना तुमच्या हवानाने काही फरक नाही पडणार. येस, पण ते जे मंत्रांचे शब्द असतात, ते जे हवन होतं त्याने तुमच्या मनाला बळकटी मिळते. शास्त्रामध्ये सांगितलेले शब्द ब्रह्मस्वरूप असे, शब्द हे ब्रह्माचंच रूप आहे. म्हणजे ते जे मंत्र तिथे म्हटले जातात त्याने तुमच्या मनाला बळकटी मिळते. जेव्हा तुमच्यावर संकट येतात ना, तुम्हाला त्यातनं वाट काढायची बुद्धी होते. उगीच काहीतरी भलत्या गोष्टी करायची बुद्धी होत नाही. नाहीतर आज तुम्ही बघता की जरा डिप्रेशन आलं की यंग मुलं सिगरेट, दारूच्या नादाला लागतात. अक्षरशः म्हणजे छोटी छोटी मुलं आयफोन नाही दिला, फोन नाही दिला म्हणून आत्महत्या करतात. तर अशा गोष्टी होत नाहीत.
तुमचं मन थारावर राहतं. संकट सगळ्यांवरच येतात, लक्षात घ्या. बरोबर. पण या शांती केल्याने तुम्हाला संकटावर मात करायला ताकद मिळते, मानसिक ताकद. आणि ज्याचं मन मजबूत आहे ना, तोच संकटांवर मात करू शकतो ऍक्च्युली. नाहीतर संकट त्याच्यावर मात करतात. बरोबर. त्यामुळे शांती ही मनासाठी केली जाते की माझं मन खंबीर व्हावं. मला प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे उभं राहायची ताकद मिळाली पाहिजे, लढायची ताकद मिळाली. त्यासाठी या शांत्या केल्या जातात आणि त्याचा उपयोग मात्र नक्की होतो. गुरुजी, आपण आता पुढे जाऊन असं विचारते की 7.5 म्हणजे नेमकं काय? कारण लोक खूप घाबरतात 7.5 लागली म्हटल्यावर. हो, घाबरतात. पण कोणी कोणी म्हणतं की नाही 7.5 असेल तर तुम्ही खूप वरती पण जातात, पण 7.5 असेल तर खूप तुम्ही हे होऊ शकतं. तर त्याबद्दल थोडं मार्गदर्शन. बऱ्याच लोकांना ज्योतिष्य आहे ना, हे 2-3 गोष्टीत आठवतं बरं का. एक तर विवाहाच्या वेळी मंगळाची पत्रिका बघितली की घाबरून जातं. दुसरं, जेव्हा वाईट परिस्थिती चालू होते, कळतं की मेहनत करूनही आता काही होतच नाहीये, मग त्यांना आठवतं, अचानक तोंडात न येतं की 7.5 लागली माझ्या मागे. त्यामुळे शनी म्हटलं की लोकांना भीतीच वाटायला सुरुवात होते. नॉर्मली तुम्ही बघा की जेव्हा मंदिरात आपण जातो, देवळात जातो, हात जोडून असं म्हणतो की देवा मला क्षमा कर. आपल्याला असं म्हणण्याची हिंमत होते का की मी जे कृत्य केलं असेल त्याची मला शिक्षा झालीच पाहिजे, की जेणेकरून मला पुन्हा हे कृत्य करणार नाही मी, असं आपण म्हणत नाही. आपल्याला माहीत असं आपण काय केलंय ते. मग शनीला ज्योतिषशास्त्रात कर्मफलदाता असं म्हटलंय. तुमच्या कर्माची फळं तो तुमच्या समोर उभी करत असतो आरशाच्या रूपात. मग जर तुम्ही शनीला घाबरताय, पोलीसची गाडी बाजूने गेल्यानंतर जर तुम्हाला धडधड धडधड होत आहे, बरोबर, याचा अर्थ काहीतरी आहे. बरोबर. तसंच आहे की 7.5 चालू झाली की लोकांना भीती का वाटते की त्यांना कळतं की आता आपली कर्म आपल्या समोर उभी राहणार आहेत. बरोबर. आणि ती कशा प्रकारात उभी राहतील काही सांगू शकत नाही. बरं, ते कोणत्या जन्मीची उभी राहतील तेही माहित नाहीये. बरोबर. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असतं. संचित म्हणजे आपलं साठवलेलं कर्म, क्रियमाण म्हणजे जे आता करतोय ते, आणि प्रारब्ध म्हणजे त्यातलं जे भोगतोय किंवा भोगणार आहे ते. जसं केळीच्या झाडाला 1 वर्षात फळं येतात, आंब्याच्या झाडाला मतलब 12 वर्ष फळ येत नाही. कर्मफलांचं पण तसंच असतं. काही फळं तुम्ही या जन्मातच भोगून संपवून टाकतो. पण काही फळं म्हणजे अगदी सिंपल घ्यायचं म्हटलं तर एखाद्याने एक आंब्याचं झाड लावलं आणि त्याचा मृत्यू झाला, तर याचा अर्थ त्याला फळ मिळालंच नाही. त्याचं झाड तर लावलं त्याने, मग तो पुन्हा कधीतरी जन्मात येईल आणि त्या झाडाची फळं खाईल. कारण झाड त्याने लावलेलं आहे, कर्म झालेलं आहे, पण फळ मिळायच्या आधी त्याचा मृत्यू झाला. तसं केळीच्या झाडाचं नाही, झाड लावलं, पटकन फळ आलं, तुम्ही खाल्लं, संपलं. म्हणून 7.5 आल्यानंतर लोकांना भीती का वाटते की आता कर्माची फळं आपल्या समोर उभा राहणार. पण मला असं वाटतं की ठीक आहे, एक्सेप्ट करा. असंही म्हटलं जातं की शनी हा न्यायाचा देवता आहे. म्हणून तुम्ही आता म्हटलं ना, जर चांगलं वागाल तर तुम्हाला चांगलंच फळ मिळणार आहे, तुम्ही वाईट वागला तर तुम्हाला नक्कीच. बरोबर. शनीची 7.5 म्हणजे काय असतं, शनी ज्या राशीत असतो त्याच्या मागच्या राशीला आणि त्याच्या पुढच्या राशीला 7.5 असते. त्याच्या आता जसं आता सध्या शनी मीन राशीत आहे, म्हणजे कुंभ राशीला शेवटची 2.5 वर्ष आहेत, मीन राशीला मधली 2.5 वर्ष आहेत आणि मेष राशीला पहिली 2.5 वर्ष. अच्छा. तर अशा प्रकारे 3-3 राशीनं ती 7.5 असते आणि 30 वर्षानंतर पुन्हा 7.5 येते आपल्याला. याचा अर्थ एकदा जर तुमच्याकडे शनी येऊन गेलाय म्हटल्यानंतर तुम्हाला फटका पडलेला आहे, आता तुम्ही सुधारायला पाहिजे. तरी तुम्ही सुधारला नाहीत तर 30 वर्षानंतर पुन्हा जेव्हा येतो मग तेव्हा पुन्हा भीती वाटायला लागते की अरे 30 वर्ष दिली होती मला सुधारायला, पण मी काही सुधारलो नाही. हां, तुम्ही जर सुधारले असाल तर शनीच्या 7.5 भरभराट पण होते. बरं, लोकांचे विवाह होतात, संतती होते. शनी दिलं तर इतकं देतो की सांभाळायला कठीण जातं. शनीचा मंत्र आहे स्लो बट शुअर. तुम्हाला देणार, तो नक्की देणार. पण शनी महाराजांचं असं आहे ना की तुम्हाला जर मर्सिडीज द्यायची असेल तर पहिले ते तुम्हाला मर्सिडीजच्या लायक बनवणार आणि मग मर्सिडीज देणार. असं नको व्हायला की मर्सिडीज दारात उभी आहे आणि तुम्हाला ड्रायव्हिंगच येत नाही. असं नको व्हायला मर्सिडीज दारात उभी आहे आणि सर्व्हिसिंगला न्यायचं 3 लाख खर्च म्हटलं की धडधड धडधड व्हायला लागते. शनी महाराज म्हणतील पहिले मी तुला लायक बनवतो की तू मर्सिडीजच्या. पण लायक पण कसं, तुम्ही त्याग करायच्या लायक बनले पाहिजेत. की हां, खूप पैसा आला ना, ठीक आहे, काय हरकत नाही.
आला तरी ठीक आहे, नाही आला तरी ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्या मोहातनं मुक्त होता ना, तेव्हा शनिदेव तुम्हाला भरभरवून देतात. पण त्या मोहातनं मुक्त होण्याचाच प्रॉब्लेम लोकांना असतो की त्या मोहातनं मुक्त नाही व्हायचं. म्हणून 7.5ची फार भीती वाटते लोकांना. गुरुजी, आपण आता 7.5 बद्दल बोललो, तसंच मला मंगळाबद्दल थोडीशी काही माहिती. जसं आत्ता तुम्हाला सांगितलं मी की विवाह जमवायचा म्हटलं की पत्रिकेत मंगळ म्हटलं की आधीच भीतीचं वातावरण उभं राहून जातं. तसं म्हटलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला सेनापती म्हटलंय. तर मला सांगा, सेनापती हा कसा असला पाहिजे? थंड असला पाहिजे की एनर्जेटिक असला पाहिजे? एनर्जेटिक असला पाहिजे. सेनापती कसा असला पाहिजे? दयाळू असला पाहिजे की क्रूर असला पाहिजे? दयाळू नाही, सेनापती हा क्रूर असला पाहिजे. युद्धात मारेल कसं? अच्छा, हो. त्यामुळे मंगळ हा अग्रेसिव्ह आहे, क्रूर आहे. आलं लक्षात? तो दयाळू नाही. त्यामुळे पत्रिकेमध्ये ज्या स्थानांमध्ये मंगळ सांगितलेला असतो, ज्या स्थानात मंगळाची भीती असते, त्या स्थानात मंगळ असता स्वतःवर किंवा जोडीदारावर तसे परिणाम होतात. एखादा एक व्यक्ती जो आहे ज्याच्या पत्रिकेत मंगळ आहे तो अति अग्रेसिव्ह आहे, आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो तितका जर अग्रेसिव्ह नसला तर साहजिक त्याला त्रासदायक होणार. एक आहे चुलीतला निखारा आणि एक बिचारा पाणी, तर मग पार वाट लागून जाईल. मग अशा वेळी विवाह मोडतात. म्हणून असं म्हणतात की मंगळाचा मुलगा असेल तर मुलगी सुद्धा मंगळाचीच हवी, म्हणजे दोन्ही मॅच होतील. मंगळाची मुलगी, जास्त करून मंगळाची मुलगी. लक्षात घ्या, आपल्याकडे तरी अजून स्त्री संस्कृती अशी आहे ना की म्हणजे स्त्रीने कोमल आणि नाजूक असायला पाहिजे. जसं सूर्यचंद्र त्यांच्या जागी उत्तम आहेत, तसं पुरुष आणि स्त्री त्यांच्या जागी उत्तम आहेत. बरोबर. इथे आपण हा विषय घेत नाही आहोत की इक्वालिटी, इथे आपण हा विषय घेत आहोत की स्त्रीला परमेश्वराने मुळतच नाजूक बनवलंय. मग त्यात जर तिला मंगळाचं मदत असेल, अति अग्रेसिव्ह असेल, ती जर एकदम समोरच्याला अरेतुरे करून बोलणारी असेल, तर मग प्रॉब्लेम होणार नाही का? कसं बरं मला सांगा, कसं टिकेल विवाह? तर विवाह टिकणारच नाही. बऱ्याच वेळेस काही योग असतात, नाही असं नाही, काही योग असे असतात त्यावेळेस दोघांपैकी एकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून सरसकट मंगळ म्हटलं की भीतीदायक, तसं करण्याची आवश्यकता नसते. योग्य त्या गोष्टी आपण काळजी घेऊन पुढे जाऊ शकतो. त्याचेही काही, जसं शास्त्र हे केव्हा सिद्ध होतं, जसं मी मगाशीच सांगितलं की शास्त्राचे नियम असतात, पण कोणतंही शास्त्र असं नाही ज्याला अपवाद नाहीत. कोणत्याही नियमाला अपवादाशिवाय नियमच सिद्ध होत नाही. तसंच आहे, मंगळाच्या नियमाला सुद्धा अपवाद आहेत. मग तो कोणत्या राशीचा असावा, कोणत्या भावात असावा, किंवा त्याला काही बाकी निराकार म्हणजे त्याचा जो इफेक्ट आहे तो कमी करणारे काही योग आहेत का, त्याप्रमाणे आपण पत्रिका पाहून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे मंगळाची पत्रिका म्हटलं की आधीच घाबरून जाणं योग्य नाही, त्याच्यावर सुद्धा अपवाद आहेत. गुरुजी, तसं तर नाडीबद्दल तुम्ही काय सांगाल? एक नाडी दोष बद्दल काय माहिती आम्हाला? जसं मंगळाचं आत्ता मी सांगितलं तसंच एक नाडीचं आहे. एक नाडी याचा अर्थ वधूवरांची दोघांची जर एकच नाडी असेल, जे आपण मगाशी सांगितलं की पत्रिकेमध्ये 18 गुण जमले पाहिजेत, तर त्यातला एक असतो नाडी, आणि ती नाडी जमली की चांगलं. त्या 18 गुणांमध्ये एकूण 36 गुण असतात, त्याच्यामध्ये नाडीसाठी पण गुण दिलेले असतात विशिष्ट, ते जमले की चांगलं असं. आता ही नाडी म्हणजे काय असतं, तर आपल्याला जसं माहिती आहे की वात, पित्त आणि कफ, तसंच त्या नाडीचं असतं की वात, पित्त आणि कफ. मग आता समजा की नाडी एक असेल तर याचा अर्थ काय होतो की वराचीही वात प्रकृती आहे आणि वधूची वात प्रकृती आहे. दोघांची जर वात प्रकृती असेल तर काय होईल, तर जी होणारी संतती असेल तिची ही वातच प्रकृती असेल, आणि मग एखाद्या सीझनमध्ये तिघही आजारी पडतील. अच्छा, आलं लक्षात? किंवा दोघांची वात मिळून संततीची इतकी जास्त वात प्रकृती होईल की त्याला खूप त्रास होईल. दोघांची जर पित्त प्रकृती असेल, पित्त म्हणजे उष्मा, गरमी, मग अशा वेळेस काय होतं, दोघांपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो, कारण दोघांची गरमी अति आहे. संततीला दोघांची मिळून गरमी जाणार आहे. दोघांकडनं वेगवेगळे घटक यायला पाहिजेत, पण इथे दोघांकडनं एकच घटक ट्रान्सफर होतोय, मग त्यालाही त्रास होणार आहे. तर एक नाडी असल्याने हे प्रॉब्लेम होतात.
म्हणून जसं मंगळाचं आहे, सरसकट लोक एक नाडी म्हटलं की विवाह करतच नाहीत. पण त्याला सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये अपवाद दिलेले आहेत की काय अपवाद असा तुम्ही विवाह करू शकता. ओके. तर त्यामुळे घाबरून जाण्यासारखं कारण नसतं. असं शास्त्राने त्यासाठीच असं सांगितलेलं आहे की काही अपवाद असतात प्रत्येक गोष्टीला, तर ते अपवाद केल्यानंतर एक नाडी असेल तरी विवाह करता येतो आपल्याला. ओके. गुरुजी, आता एक शेवटचा प्रश्न पुन्हा. बोला. हां, कारण आपली प्रश्न संपणारच नाही आहेत आणि बरोबर. परत तुम्हाला यावंच लागणार आहे. आपण या विषयावर अजून दुसरा एक पॉडकास्ट नक्की बनवूयात. नक्कीच. हां, तर आता आपण मगाशी जसं बोललो की कोरोनामध्ये 3-3 दिवसाचे ऑनलाईन क्लासेस करून जे ज्योतिषी झालेत, तर असे सोशल मीडियावर भरपूर त्यांचा सुळसुळाट झालेला आहे, बरोबर? तर ते ना इतके बालिश उपाय सांगतायत की आमच्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा हसू येतंय ते असे उपाय ऐकून. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? लक्षात घ्या की एक तर 3 दिवसात, 1 महिन्यात, 6 महिन्यात, 1 वर्षात शिकलेले ज्योतिषी कसे असू शकतात हे तुम्हालाच माहिती आहे. त्यांनी सांगितलेले उपायही किती वर्दी असतील तेही आपण लक्षात घेण्यासारखंच आहे. पॉडकास्टवर यायचं किंवा स्क्रीनवर यायचं म्हणून आपलं काहीही उपाय सांगायचे. मी सुद्धा बरेच वेळेस बघतो की जे पॉडकास्टवर येतात मंत्र सांगत असतात कोणताही, की आमका मंत्र म्हणान तुम्हाला भरपूर पैसा मिळेल, सांभाळू शकणार नाही, 3 दिवसात करोड. हो 3 दिवसात करोड. म्हणजे असे जे उपाय असतात ना हे अक्षरशः लिटरली चुकीचे आहे. फक्त एक करमणूक म्हणून बघा त्यांच्याकडे. आणि मुख्य म्हणजे ऑनलाईन सांगितलेले मंत्र कधीही कुठेही म्हणू नये. ते आपलं एंटरटेनमेंट म्हणून बघा आणि पुढे सरका. बरं. त्या कोणत्याही उपायावर जास्त विश्वास ठेवण्याची काय, मी असं नाही म्हणत की सगळंच खोटं असतं, पण एक सामान्य व्यक्तीकडे तेवढी शक्ती नसते की खरं काय आणि खोटं काय हे जाणू शकेल. आता आमचा ज्योतिषाचा अभ्यास आहे त्यामुळे आम्हाला माहीत पडतं की काय खरं आहे आणि काय चाललंय. पण सामान्य व्यक्ती काय बिचारा आधीच पैसा कोणाला नकोय. 3 दिवसात मी करोडपती होणार असेल तर मग मी तो मंत्र घेऊन दिवसभरच बसून जाईन की. तर तसं होत नसतं. लक्षात ठेवा, मी आधीच सांगितलं की ज्योतिष हे कर्माधिष्ठित शास्त्र आहे. कर्म करणं आवश्यक आहे. बरोबर. तुमची कर्म रोडपतीची आणि स्वप्न करोडपतीची, तर ते शक्य होत नसतं. तर तसंच आहे हे उपाय. फक्त एक बघा आणि सोडून द्या, किंवा एखाद्या जाणकार ज्योतिषाला विचारायला, तो सांगेल त्याप्रमाणे उपाय करावेत. बरोबर. ठीक आहे, चालेल. गुरुजी, तुम्ही आलात, आमच्या स्टुडिओला भेट धन्यवाद. दिलीत आणि तुमचा अमूल्य वेळामधून वेळ काढून आमच्यासाठी, माझ्या प्रेक्षकांच्या भरपूर प्रश्नांचं निरसन झालेलं आहे. त्यामुळे खरंच मनापासून आभार. धन्यवाद सगळ्यांना. आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असल्यास नक्की कमेंट करून तसं मला कळवा. आणि असंच अजून अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा तुम्ही सजेस्ट करू शकतात मला की तुम्हाला अजून कोणत्या विषयावर पॉडकास्ट ऐकायला आवडणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला आधी माझ्या चॅनलला लाईक, म्हणजे आजच्या भागाला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.